नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण राजकीय विश्लेषणात्मक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आजची राजकीय निरपेक्ष विश्लेषणाची ऍक्टिव्ह राजकारण यूट्यूब चॅनल मार्फत माहिती पोस्ट करत आहोत। तर चला जाणून घेऊया राजकीय विश्लेषण। बिग ब्रेकिंग न्यूज, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तार, अनेक मंत्र्यांना डचू, काही नवीन चेहरे दिसणार, जाणून घ्या सविस्तर माहिती। तर या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तार, अनेक मंत्र्यांना डचू मिळणार, अनेक नवे चेहरे दिसणार, जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भामध्ये मित्रांनो नमस्कार, मी तुमचे ऍक्टिव्ह राजकारण राजकीय विश्लेषण चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण केंद्रीय आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या सगळ्यात मोठ्या घडामोडीचा आढावा घेणार आहोत। व्हिडिओ कोठेही स्किप करू नका। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, अनेक मंत्र्यांना डचू मिळणार, अनेक नवीन चेहरे दिल्लीत दिसणार, पण या वादळात देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? एकनाथ शिंदेंना लॉटरी लागणार का? सगळ्यात मोठे राजकीय विश्लेषण फक्त ऍक्टिव्ह राजकारण वर, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। भाग क्रमांक 1, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळात आगामी काळात लवकरच अत्यंत मोठे फेरबदल होणार आहे। सूत्रांनी प्राप्त झालेल्या माहितीनुसार किंवा सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात लवकरच विस्तार होण्याची चिन्ह दिसत आहे। काय होणार? साधारणतः 2 डझनहून अधिक म्हणजे 24 पेक्षा जास्त मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल होणार। काही विद्यमान मंत्र्यांना डचू दिला जाणार का? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही महिन्यात सर्व मंत्रालयाचा सखोल आढावा घेत आहे आणि घेतला आहे। ज्या मंत्र्यांच्या कामगिरीबाबत पक्ष नेतृत्वान समाधानी नाही, म्हणजे काही मंत्री काम करताना त्या मंत्र्यांच्या कामाच्या संदर्भात पंतप्रधान समाधानी नाही, त्यामुळे ज्यांच्या कामाची गती संत आहे अशा 12-13 मंत्र्यांना मंत्रिपद जाण्याची टांगती तलवार त्यांच्यावर आहे। तर काहींना हटवून पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाईल, काहींना विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पाठवले जाईल आणि ज्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे त्यांना अधिक महत्त्वाची खाती दिली जाणार आहे। उद्देश एकच, मंत्रिमंडळातील गतिशील चेहरा देणे। भाग क्रमांक 2, फडणवीस दिल्लीला जाणार का? मोठी ट्विस्ट। आता महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठा प्रश्न, काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक नवी दिल्लीला जाऊन पंतप्रधानाची भेट घेतली, तेव्हापासून महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे। फडणवीस केंद्रात जाणार, राष्ट्रीय राजकारण मोठी भूमिका, पण स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व बाबीवर चर्चेला आलेले उधाण फेटाळून लावले। ते म्हणाले, मी कोणत्याही परिस्थितीत केंद्रात जाणार नाही, महाराष्ट्रात राहून राज्यकारभाराची धुरा सांभाळणार आहे। त्यामुळे फडणवीस यांच्या दिलगिरीवर पूर्ण विराम मिळाला। तर दुसरा भाग, दुसरीकडे एक नवीन नियम आला। नवीन राजकीय नियमानुसार मुख्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याचे निर्णय बदलण्याचे आणि स्थगिती देण्याचे अधिकार मिळाले आहेत। म्हणजे फडणवीस दिल्लीला जाणार नाही, तर महाराष्ट्रात महायुती सरकार आणि त्यांची पकड आधीपेक्षा कित्येक पटीने मजबूत करणार आहे। आणि म्हणूनच 3, शिंदेना लॉटरी ऑपरेशन टाइगरचा इफेक्ट। आता घेऊया महायुतीचा दुसरा मोठा घटक पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना।
फडणवीस दिल्लीत जाणार नाही. शिंदे मात्र केंद्रीय फेरबदलात मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. म्हणजे शिंदेना केंद्रात मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. काय कारण आहे? ऑपरेशन टायगर. काही महिन्यापूर्वी झालेल्या मोठ्या बैठकीत उद्धव ठाकरे गटातील तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे लोकसभेतील शिंदे सेनेने खासदार संख्या आता 7 वरून 13 वर नेली आहे. म्हणजे दुप्पट केली आहे. खासदार संख्या दुप्पट वाढल्यामुळे संसदेत त्यांचे वजन दुप्पट वाढले आणि प्रचंड वाढले. या वाढीमुळे ताकदीच्या जोरावर शिंदेंनी भाजप श्रेष्ठीकडे अतिरिक्त मंत्रिपदाची मागणी लावून धरली आहे. सध्या केंद्रात एकनाथ शिंदे कडून एकच मंत्री प्रतापराव जाधव हे एकमेव मंत्री आहेत. सूत्र काय सांगतात? शिंदे गटाला किमान एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आणखी पाहिजे आणि मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि यात सर्वात महत्वाचे नाव समोर येत असेल तर डॉक्टर श्रीकांत शिंदे होय. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र ज्येष्ठ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्री पदाच्या आघाडीवर आहे. त्यांना केंद्रात कॅबिनेट मध्ये घेऊन महत्वाचे खाते दिले जाऊ शकते. त्यामुळे शिंदे गटाची केंद्रीय पातळीवर ताकद मजबूत होईल. आणि भाग क्रमांक 4 संजय राऊत काय म्हणाले? ते म्हणाले की युतीचा तिसरा घटक जो अजित पवार राष्ट्रवादीचा आहे, महायुतीमधील समतोल राखण्यासाठी अजित पवार गटाला केंद्रात एक मानाचे उच्च पद किंवा कॅबिनेट पद मिळू शकते. तसे झाल्यास महायुती दिल्लीत ताकद आणखी वाढेल. आता विस्तारावर बोलताना ते म्हणाले की संजय राऊत म्हणाले की पाहूया. राऊत म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्री घेण्यासाठी फेरबदलासाठी करण्यासाठी 1 तास पुरेसा असतो. 4 मंत्री घेतले, 5वा नवीन घ्यायचा असे संविधानात लिहिलेलं नाही. फक्त राष्ट्रपतींना किंवा राज्यपालांना पत्र द्यायचं असतं आणि हे कार्यक्रम यापूर्वी झाले आहे. पण प्रत्यक्षात सरकारला जे करायचे ते करतेच असा टोला राऊतने लगावला. विश्लेषणाचा फायनल मुद्दा 5वा विश्लेषण. कोणाला फायदा होणार, कोणाला डच्चू मिळणार? तर अंतिम विश्लेषण काय आहे? दिल्लीत 2 डझनहून अधिक मंत्र्यांना फेरबदलाचे वादळ येणार आहे. या वादळात 12-13 मंत्र्यांना टांगा पलटी होणार आहे. पण महाराष्ट्रात महायुतीसाठी हा विस्तार फायद्याचा ठरेल. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार नाहीत. महाराष्ट्रात मजबूत होणार. एकनाथ शिंदेचा वाढलेल्या खासदाराच्या संख्येमुळे कॅबिनेट पदासह मोठी लॉटरी लागणार. 3 महायुतीचा समतोल म्हणून केंद्रात संधी मिळेल. म्हणजेच विरोधक किती म्हणाले की फडणवीस दिल्लीत जाणार आहे, पण तशी वस्तुस्थिती अशी आहे की फडणवीस महाराष्ट्राचे नेतृत्व अधिक आक्रमक रीतीने सांभाळणार आहेत आणि शिंदे दिल्लीत मजबूत होत आहेत. तुम्हाला काय वाटतं? श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल का? की कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळेल? तुमच्या मते कॅबिनेट मध्ये नक्की सांगा. हा ऍक्टिव्ह एज्युकेशन राजकारणाचा व्हिडिओ मी ऍक्टिव्ह राजकारण या युट्यूब चॅनल मार्फत आणला आहे. राजकीय विश्लेषणासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस.